सो हॅलो एव्हरीवन गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आज मी उठलो होतो सकाळी 4:30 वाजता, कारण की मला जायचं होतं वॉकिंगला. मी डेली 4:30 ते 5:30 वॉकिंगला जातो, कारण की त्याचे 3 मेन फायदे आहेत. ब्लड सर्क्युलेशन तुमचा चांगला राहतो, तुमचा बॉडी फॅट कमी होतो, आणि तिसरा जो मेन आहे जे की तुमचा दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहतो आणि तुमचे सगळे कामं होतात. त्याच्यानंतर मी जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी. तिथून वॉकिंग झाल्याच्यानंतर मी परत जातो रूमवर आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर मी बसतो अभ्यासाला. अभ्यास कंप्लीट झाल्याच्यानंतर मी निघतो कॉलेजसाठी, कारण की आज आमचा होता ओरिएंटेशन डे म्हणजे जे की तुमच्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागतात त्याच्या आधी तुमचा एक ओरिएंटेशन होतो. ओरिएंटेशन म्हणजे तुम्हाला वॉर्ड वगैरे सगळी वॉर्डची माहिती सांगली जाते. त्यानंतर आम्ही निघालो होतो वॉर्डमध्ये आम्हाला एक सीनियर दादांनी आम्हाला गाईड केले. 2 सीनियर होते, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितले की किती वॉर्ड्स असतात, किती फिमेलचे वॉर्ड आहेत, किती मेलचे वॉर्ड आहेत. त्यानंतर आम्ही एक एक प्रकारे वॉर्ड चेक केलेत. पेशंटला कसं सायकोलॉजिकल सपोर्ट पाहिजे असतो ते सांगितलं. आपली सेफ्टी कशी ठेवायची असते ते सांगितलं. आणि त्यानंतर आम्हाला मेडिसिन वॉर्ड दाखवला. मेडिसिन वॉर्ड झाल्याच्यानंतर आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले की तुम्हाला काय काय पेशंटची केअर करावं लागते, कशी केअर करावं लागते, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट कसा पाहिजे, पेशंटशी कशी बोलायचं असते, हे सगळं आम्हाला सांगितलं. ते सांगल्यानंतर आम्ही निघालो होतो. सगळे एक एक करून वॉर्ड चेक केले. देन मेडिसिन वॉर्ड चेक झाल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो, जे की मशीन्स वगैरे चेक करतात ते मशीन्स दाखवले आम्हाला, मशीन्स कसे वर्क करतात. त्यानंतर आम्ही गेलो होतो, जे की डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, लेझर ऑपरेशन, ते पेशंट आम्हाला दाखवलेत. त्यानंतर आम्ही गेलो होतो, जे की बर्निंग वॉर्ड्स असतात ते चेक केले, आणि सर्जरी वॉर्ड्स असतात, आणि डोळ्याचे पण जे वॉर्ड्स असतात, हे सगळे आम्हाला वॉर्ड्स आज दाखवले. तर व्हिडिओ एवढाच होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.